लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांना कसा? पीक विम्याचे अर्ज रद्द होतात, मग पुरुषांचे का नाहीत? तर लाडक्या बहिणींच्या नावाखाली 4,800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। पैसे नेमके कुणाच्या खात्यावर गेले याची चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मोठी मागणी केली आहे। तर कुणा एकट्या मंत्र्यांची ही जबाबदारी नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा, आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक, तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। 0.1% मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो। विम्याचा योजना, शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो। स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो। मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले?